नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या दिवसाची सकाळ नाही लवकर म्हणजे खूपच लवकर झाली होती, पहाटे 4:30ला. कारण की मला गावाला जायचं होतं. गावाला जायचं असलं ना की झोपच लागत नाही, ही एक गोष्ट आहे. त्यानंतर बघा आम्ही बसमध्ये बसलो, चांगली सीट पण भेटली होती आम्हाला. श्रवण माझ्यापाशी बसला होता आणि श्लोक माझ्या बाजूच्या सीटवर बसला होता. श्रवण काय मला सोडून बाजूला बसत नाही, मग श्लोकच बसला. त्यानंतर बघा बाहेरचा मस्त असं व्ह्यू बघत बघत ना आम्ही प्रवास केला. आणि काल बनवलेल्या शेंदळ्याच्या पोळ्या ह्या आज उपयोगीला आल्या. श्रवणाने श्लोकला खायला दिल्या. पोरं खाल्लेल्या असलं ना की पोट भरलेलं असलं की जास्त त्रास देत नाहीत. त्यामुळे त्यानंतर श्रवण झोपी गेला आणि श्लोक बघा खिडकीतून त्याचं बाहेर बघायचं चालू होतं. त्याला खूप मजा वाटत होती. त्यानंतर एका ठिकाणी बस थांबली होती जेवणासाठी, तर तिथं थोडंसं शेव परत शाबू लायलन शाबू खायला घेतला. म्हणजे दोघं नादी लागतात. त्यानंतर मी माझ्या माहेरी उरुळीला आले, तर तिथं बघा ही कबूतर आहेत पाळलेली, छान उडत होती. आणि हा माझा भाऊ बघा कसा कॉफी बनवत होता. त्यानंतर बहिणीकडे जायची तयारी केली, सगळ्या पिशव्या भरून घेतल्या आणि निघालो आम्ही पुण्याला. पुणे म्हणजे ना इथं काय इतकं ट्रॅफिक आणि इतक्या गाड्या की बास. सगळीकडं हॉर्न आणि सगळीकडे गाड्याचाच आवाज येत होता. आणि हा कोणता ब्रिज आहे ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे माझा दिवसभर बघा प्रवास करून अवतार असा काही झाला होता. आणि हा पण मेट्रोचा ब्रिज आहे. तर म्हणलं मेट्रोत कधी बसायला भेटते काय माहीत नाही, पण ब्रिज बघून तर आनंदित झाले मी. त्यानंतर ही ॲम्ब्युलन्स बघा, या ॲम्ब्युलन्सला जायलासुद्धा जागा नव्हती, असं होतं पुण्यात सगळं. बाय.